इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, कम बॅक शुड ऑलवेज बी ग्रेटर दॅन सेटबॅक. हे वाक्य ऐकलं की डोळ्यासमोर अनेक चेहरे उभे राहतात. त्यातील एक प्रमुख चेहरा आहे भारताचा पेस बॉलर मोहम्मद शमीचा. नुकताच मोहम्मद शमीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार देण्यात आला. यामुळेच मोहम्मद शमी सध्या पुन्हा चर्चेत आलाय. शमीनं आत्ताच्या वर्ल्ड कपमध्ये खतरनाक गोलंदाजी केली. वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या मॅचेसला शमीला संघात स्थान मिळालं नाही, पण हार्दिकला दुखापत झाल्यानंतर शमीनं संघात एंट्री केली आणि संपूर्ण विश्वचषक गाजवला. पण शमीच्या कमबॅकपेक्षाही त्याच्या सेटबॅकची स्टोरी वाढीव आहे. तीच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. थेट जाऊ 2015च्या वर्ल्ड कपमध्ये. भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच. विराट कोहलीच्या शतकामुळे भारतानं बोर्डावर 300 रन्स लावले होते. पाकिस्तानच्या तगड्या बॅटिंगसाठी हे आव्हान काय जड नव्हतं. त्यांना दणक्यात स्टार्ट मिळाला असता तर भारताचं गणित फिक्स हल्लं असतं. शमीनं चौथ्याच ओव्हरमध्ये युनुस खानला खोललं. मग मिसबाउल हक, शाहिद आफ्रिदी आणि बोनस म्हणून वहाब रियाज अशा एकूण 4 विकेट्स घेतल्या आणि भारतानं मॅच मारली. त्या विजयाचं जितकं श्रेय विराट कोहलीच्या सेंचुरीला जातं, तितकंच शमीच्या खतरनाक बॉलिंगला. त्या वर्ल्ड कपमध्ये शमीनं 17 विकेट्स घेतल्या. वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये त्याचा गुडघा दुखावला होता. सूज इतकी वाढली होती की गुडघा आणि मांडी एकाच आकाराची झालेली. तरी पेनकिलरची इंजेक्शन घेऊन शमी खेळत राहिला. मध्ये 4 वर्ष उलटली. आता साल उजाडलं 2019 वर्ल्ड कपचं. वर्ल्ड कप 2019 मधली अफगाणिस्तान विरुद्धची मॅच. शेवटच्या ओव्हरमध्ये अफगाणिस्तानला जिंकायला 16 रन्स हवे होते. पहिल्याच बॉलला 4 बसल्यानंतर टेन्शन आणखीनच वाढलं. दुसरा बॉल डॉट गेला. तिसऱ्या बॉलला कॅच आउट. चौथ्याला बोल्ड आणि पाचव्यालाही बोल्ड. हॅट्रिकसह भारताला मॅच जिंकवून देणारा बॉलर होता मोहम्मद शमी. भारतानं इंग्लंडला लॉर्ड्सवर हरवलं तेव्हा लंडनपासून कोल्हापूरपर्यंत सगळ्यांनी धुरळा उडवला होता. आता शमीनं खतरनाक बॅटिंग करत 50 मारली नसती तर आपण जिंकलो असतो का? कदाचित नाही. शमीचा आणखी एक महत्त्वाचा किस्सा आहे जो विसरून चालणार नाही. 2016 मध्ये भारताची न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट मॅच सुरू होती. त्या मॅचमध्ये शमीनं एकूण 6 विकेट्स काढल्या. प्रत्येक दिवशी खेळ संपल्यावर तो हॉस्पिटलमध्ये जायचा, कारण त्याची 14 महिन्यांची मुलगी ICU मध्ये जीवाची लढाई लढत होती. आपल्या मुलीची काळजी कुठल्या बापाला नसणार? शमीलाही होती. पण त्यामुळं त्यानं देशासाठी असलेली कमिटमेंट मोडली नाही. मध्यंतरीच्या काळात शमीच्या पर्सनल लाईफमध्ये अनेक गोष्टी घडल्या. तो दुखापतीमुळं क्रिकेटपासून दूर राहिला. त्याच्या पत्नीनं त्याच्यावर गंभीर आरोप केले. पत्नीनं केलेल्या आरोपानंतर शमीनं कायद्याची लढाई लढली. बऱ्याचदा शमी डिप्रेशनमध्ये गेल्याच्या आणि शमी क्रिकेटला रामराम करणार असल्याच्या बातम्या समोर यायच्या. यात सगळ्यात वाढीव गोष्ट होती ती 2021 साली झालेल्या T20 विश्वचषकावेळची. 2021 साली भारतानं पाक विरुद्धचा सामना हरला होता. पाकिस्तान विरुद्धची मॅच हरल्यानंतर अनेकांनी भारताचा पेस बॉलर मोहम्मद शमीला ट्रोल केलं. तू मुसलमान आहेस म्हणून तू फिक्सिंग केलीस, असा ट्रोलर्सचा नूर होता. शमीने 3.5 ओव्हर्समध्ये 45 रन्स दिले. विकेट काढण्यात त्याला काय, कुठल्याच बॉलरला यश आलं नव्हतं. तरीही एकटा शमीच लक्ष झालं, तेही त्याच्या धर्मामुळं. यानंतरही शमी भारतासाठी लढत राहिला. त्यानंतरही त्यानं ट्रोलर्सला इग्नोर केलं आणि चांगले परफॉर्मन्स देत राहिला. आणि 2023च्या वन डे विश्वचषकात शमीनं जोरदार कमबॅक केलं आणि त्याला ट्रोल करणाऱ्या फॅन्सनंच शमीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत शमीवर कौतुकांचा वर्षाव केला. या सगळ्या गोष्टीमुळेच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं वाक्य मला राहून राहून आठवतं, कमबॅक शुड ऑलवेज बी ग्रेटर दॅन सेटबॅक. तुम्हाला शमीची ही गोष्ट कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आणखी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.